तर हैदराबाद जाणाऱ्या ट्रेनमध्ये आम्हाला असं काही दिसेल हे आम्ही कधी विचार पण केला नव्हता। तर मंडळी आपल्या भाचीला व्हिडिओ कॉलवर बोलून आपण सरळ निघालो तिला भेटण्यासाठी धर्माबादला, कारण धर्माबादवरून आपल्याला हैदराबादची ट्रेन पकडायची होती, कारण आपली छोटी भाची जी आहे ती हैदराबादला राहते। पण स्टेशनला गेल्यावर कळालं की आपली ट्रेन अजून आलीच नाही, म्हणून तोपर्यंत धर्माबाद स्टेशनचे व्हिडिओ शूट करावा असा विचार आला। पण तेवढ्यातच आपली ट्रेन आली म्हणून आपल्याला तिथून जावं लागलं। माझ्यासोबत माझी आई पण हैदराबादला येत असल्याने मी आधीच रिझर्वेशन करून ठेवलं होतं, जेणेकरून तिला काही अडचण येणार नाही। आणि विंडो सीट बुक केल्यामुळे मस्तपैकी खात पीत व बाहेरची व्ह्यू बघत आमचा प्रवास चालला होता। पण प्रवास लांब असल्याने थोडा वेळ झोपून घ्यावा असा विचार आला आणि आपल्याला झोप पण लागली होती, पण या समोरच्या लेकरांच्या धिंगामस्तीमुळे आपली पूर्ण झोप मोड झाली। आता दुसऱ्यांच्या लेकरांना आपल्याला काही म्हणता येत नाही म्हणून उठून बसलो। मग बघितलं की सगळेजण काही ना काही खात होते म्हणून आपण पण खाण्यासाठी समोसे मागवले। आता झोप काय पूर्ण होत नसल्यामुळे स्टेशनच्या डब्यामध्ये असंच फिरू लागलो आणि ट्रेनच्या दरवाजापासून मस्तपैकी व्ह्यू बघत होतो। आपल्याला जायला खूप वेळ लागणार होता, कारण की आपली ट्रेन प्रत्येक स्टेशनला थांबणारी ट्रेन होती। भलेही त्या स्टेशन मध्ये 4च माणसं असो, आम्हाला असे कित्येक स्टेशन लागले जेथे की कोणी चढलंच नाही, तरी पण ट्रेन तिथे आपले प्रामाणिकपणे थांबू लागली। खूप वेळ लागायला म्हणून भाऊ आपला उतरून जाऊ लागला, पण दरवाजा लावून घेताच पुन्हा वापस परत आला। मग पुढच्या स्टेशनला काही माणसांनी एका चोराला टीसीच्या हवाले केलं होतं। त्याला बघण्यासाठी म्हणून जवळ जाताच आमच्या लक्षात आलं की हा माणूस तर बिना तिकीट आमच्या डब्यात पण फिरत होता। त्याने किती रडापडा केला तर आता माणसं का त्याला सोडणार नव्हती, पण थोड्या वेळाने तोच तिथून पळून गेला। मग आम्ही पण आमच्या डब्यामध्ये जाऊन बसलो, कारण की थोड्या वेळामध्ये आता हैदराबादच येणार होतं। मग हैदराबाद स्टेशनला उतरताच आधी तर आम्ही ऑनलाईन ऑटो बुक केली, कारण हैदराबाद मध्ये ओला उबर खूप चालतं। आणि आता आपण हैदराबाद मध्ये एंटर केलेले आहोत। सर्वात आधी तर आपल्याला ताईच्या घरी जायचं आहे, कारण आम्ही सगळे खूप थकून गेलो। तर मंडळी कसा वाटला आजचा मिनी व्लॉग कमेंट मध्ये नक्की कळवा आणि भेटूया नवीन एका मिनी व्लॉग सोबत।